रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। चिरचाळबांध परिसरातील रस्त्यांसाठी 12.30 कोटींचा निधी मंजूर। आमदार संजय पुराम। नमस्कार, बापू वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। चिरचाळबांध 7 ऑगस्ट आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त चिरचाळबांध येथे आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम आमदार महोदयांच्या हस्ते चिरचाळबांध येथील नवनिर्मित आरोग्य उपकेंद्राचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले। त्यानंतर आयोजित मोफत रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली। या प्रसंगी बोलताना आमदार संजय पुराम यांनी चिरचाळबांध परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली। या भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 12.30 कोटींचा निधी मंजूर झाला असून दिवाळीनंतर या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल असे त्यांनी स्पष्ट केले। प्रमुख उपस्थिती। या कार्यक्रमाला माजी आमदार केशवरावजी मानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष लेकरामजी भांडारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष इसुलाल उपराळे, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र हरिणखेडे, आमगाव पंचायत समितीच्या सभापती योगिता पुंड, उपसभापती सुनंदाताई उके, चिरचाळबांधच्या सरपंच भाजीपालेताई यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजक सौ. सविता संजय पुराम यांनी प्रास्ताविक केले। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, समाजसेवेची भावना जोपासणे आणि लोककल्याणाचे उपक्रम गावागावात पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले। यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार संजय पुराम म्हणाले, या परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था मला पूर्णपणे माहिती आहे। नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी 12.30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाईल। विकास कामांसोबतच समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील। तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की उद्या आमगाव येथे आयोजित रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व इतर सेवा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि रक्तदान करून समाजसेवेत आपले मोलाचे योगदान द्यावे। या रोगनिदान शिबिरामुळे परिसरातील हजारो नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध झाली। नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आरोग्य सेवा आणि विकासाचा एक उत्तम संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली।